नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं। आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत। प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप गोड आणि इमोशनल आहेत। शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। काव्या म्हणते त्या काउन्सिलरला, तो दिवस होता जेव्हा मला नको असलेल्या ह्या लग्नाच्या बेडीतून मुक्त व्हायचं होतं। आणि काव्या थोडं रिलॅक्स होऊन म्हणते की आजचा दिवस आहे आणि जेव्हा मला हेच लग्न आणि असं बोलते आणि ती शांत होते। आणि ती काउन्सिलर पुढे येऊन म्हणते की सांगा ना, आता तुम्हाला हे लग्न हवंसं वाटतंय ना? आणि काव्या निरुत्तर होते आणि काव्या काहीच बोलत नाही। आणि ती काउन्सिलर म्हणतात की आम्ही कोर्ट उगाच 6 महिन्याचा कूलिंग पिरियड देतो। या पिरियडमध्ये तुम्ही दोघांनी मनापासून प्रयत्न केलेत ना तर लग्न टिकवू शकता। त्या काउन्सिलर काव्याला विचारतात की वाटतंय ना हे लग्न टिकावंसं? आणि त्या काउन्सिलर म्हणतात की नसेल वाटत तर तसंही सांगा। आणि त्या म्हणतात की माझी भाची आहे लग्नाची, तुमचा डिवोर्स झाल्याबरोबरही मी पार्थसाठी तिचं स्थळ सुचवेल। आणि काव्या यांच्यावर खूप चिडते आणि म्हणते काही गरज नाहीये संबंध, पार्थ देशमुख माझा नवरा आहे, मी त्यांची बायको आहे। आणि तेवढ्यात ती शांत होते आणि ती काउन्सिलर हसायला लागते आणि म्हणते की हरकत नाही। त्या काउन्सिलर म्हणतात की काय डेंजर आहे हो तुमच्यातली बायको, हो क्षणभर घाबरले हो मी। काव्या तिच्या बिहेवियरसाठी एक्स्ट्रीमली सॉरी असं म्हणते। त्या काउन्सिलर म्हणतात की हरकत नाही, मला माझं उत्तर मिळालं। आणि त्या म्हणतात की असंही माझी भाची वगैरे कोणी नाहीये, त्या काव्याची परीक्षा घेत होत्या की नक्की काव्याला हे मान्य आहेत की नाही, म्हणून त्या असं म्हणाल्या होत्या। त्या काउन्सिलर म्हणतात पण मला हे आवडलं, पार्थ माझा नवरा, मी त्यांची बायको। आणि हे ऐकून मात्र काव्या गालातल्या गालात हसत असते। त्या काउन्सिलर म्हणतात की हेच तर ऐकायचं होतं मला। आणि त्या काउन्सिलर काव्याच्या गालावर हात ठेवतात आणि म्हणतात की सगळं कळतंय पण वळत नाही। आणि त्या काउन्सिलर म्हणतात की वळेल, तुमची गाडी इथपर्यंत आली आहे म्हणजे मला खात्री आहे तुमच्या आणि पार्थच्या संसाराची गाडी एक दिवस नक्की रुळावर येईल। त्या काउन्सिलर थोडं इमोशनल होऊन बोलतात की ह्या डिवोर्सच्या रस्त्यावर आणखीन थोडं पुढे की संसाराचं युटर्न आहेत काव्या। काव्याही त्यांच्याकडे बघते आणि त्या काउन्सिलर म्हणतात की शक्य झालं तर तोच निवडा। इथे प्रेक्षकांनो, या मालिकेचं टायटल सॉन्ग लागतं, लग्नानंतर होईलच प्रेम। आणि हे आता तसंच झालेलं आहे की नाही, यांचं लग्नानंतरच प्रेम झालेलं आहे। बरोबर सॉन्ग लागलं वेळी अगदी। त्या काउन्सिलर असं बोलून तिथनं मात्र निघून जाता। आता बघा यांना नंबर सापडतो की नाही माहीत नाही। ह्या दोघी एक नंबर ट्राय करत असता पण त्यांना ती सुनीता काही सापडत नाही। आणि इथे रम्या आता त्या मोबाईलच्या पाया पडते, म्हणजे देवबाप्पाच्या पाया पडते आणि म्हणते, जे फोन लावते आणि रिंग जाते। तिचा आवाज येतो की हॅलो। तिच्या आई तिला खुणवते की अगं बोल। ही रम्या म्हणते की हॅलो कोण बोलतंय? ती मुलगी म्हणते की अरे आत्ताच आपलं लग्न झालंय आणि तू संशय घेणार आहेत का? फोन कट होतो आणि वसू आत्या म्हणतात की ही आपली सुनीता नाही। वसू आत्या म्हणतात ना, ऐकलंस ना काय म्हणाली, आत्ताच लग्न झालंय आपलं। आणि त्या दिवशी जी बाई आलेली होती ना ती मानिनीच्या वयाची होतीच ग। वसू आत्या म्हणतात की हा नंबर कट। रम्या म्हणते की अगं आई बघ ना, 3 नंबर कट झालेत आणि आता उरलेत फक्त 2। मग ह्या 2 पैकी आपल्याला हवी असलेल्या सुनीताचा एखादा नंबर असेल। वसू आत्या म्हणतात की हो असेल, नंबर डायल कर। रम्याने दुसरा नंबर डायल केलेला असतो आणि रिंग जात असते आणि फोन उचलतो आणि तिथे गिंगाण्या आवाजात एक बाई बोलते की हॅलो कोण बोलतंय? वसू आत्याने तो फोन कट केलेला असतो आणि थोडा विचित्र असा चेहरा केलेला असतो आणि म्हणतात की ही पण आपली सुनीता नाही। सुनीता म्हणते की त्या बाईचा आवाज असा गेंगाणा नव्हतात ग। हे रम्या खूप एक्साइटेड झालेली असते आणि म्हणते की आई हा आता शेवटचा नंबर आपल्याला हवी असलेला सुनीताचाच आहे। वसू आत्या म्हणतात की आय होप सो तोच असावा। वसू आत्या म्हणतात की रम्या असं तर नसेल ना, मानेनी तिचा नंबर सखी बेस्ट फ्रेंड तर सेव्ह केला नसेल ना आणि आपण शोधत बसलो आहेत सुनीता। स्वात्या म्हणतात की एक काम कर, तू नंबर डायल कर हो ना। आणि इकडे आता रम्याने शेवटचा उरलेला नंबर डायल केलेला असतो आणि रिंग जाते आणि असं दाखवलेलं आहे की हा त्या सुनीताचाच नंबर आहे, कारण रिंग इकडे वाजते आहेत आणि तेही दाखवलेलं आहेत। आणि ती सुनीता जवळ येत असते पण तेवढ्यात तिची वेट्रेसची भेट होते आणि ती वेट्रेस सोबत बोलत असते। आणि इकडे वसू आत्या म्हणतात की उचलत का नाहीये, उचल ना। इकडे ही रम्या चिडते आणि फोन जोरात आपडते आणि म्हणते की अरे यार कोणी उचलतच नाहीये। इकडे वसू आत्या म्हणतात का तेच तर आपल्या मनासारखं घडत
नाहीये रम्या. वसू आत्या म्हणतात की असं तर नसेल ना, मानेने तिला घराच्या बाहेर काढल्यानंतर मानेने तिचा नंबरच डिलीट केला असेल. इकडे ह्या काउन्सिलिंग पार्थला भेटलेल्या असतात आणि म्हणतात की काव्याच्या काउन्सिलिंगमध्ये सुधारणा आहेत. पार्थला हे ऐकून आनंदच होतो. त्या काउन्सिलिंग म्हणतात की मला तरी असं वाटतंय की लवकरच तुमच्या नात्याचा विजय होईल. पार्थ म्हणतो की अरे वा, ऐकून छान वाटलं. पार्थ म्हणतो काय ना मॅडम, मी आर्किटेक्ट आहेत. मनात काढलेलं चित्र मी हुबेहूब ड्रॉ करू शकतो. जेव्हा त्याला वीट लावून एक एक बिल्डिंग बनते ती आपल्या मनात ठरवलेल्या चित्रासारखीच असते ना, हे बघून छान वाटतं. पार्थ म्हणतो की आमच्या नात्याचं एक चित्र सुद्धा माझ्या मनात आहेच. ज्या बोलण्याने त्याला आणखीन एक वीट लागली गेली. पार्थ म्हणतो की बरं, काव्या काय बोलल्या? तेवढ्यात तिथे काव्य येते आणि त्या काउन्सिलर म्हणतात की मी सांगायची गरज नाही, लवकर लक्षातच येईल तुमच्या. पार्थ म्हणतो की म्हणजे? त्या काउन्सिलर म्हणतात की काही गोष्ट बायकोकडनं ऐकणं सुखावं असतं नाही का. त्या काउन्सिलर म्हणतात की काव्या तुमची एक्झाम कधी आहे? काव्या म्हणते की उद्यापासून. त्या म्हणतात की या परीक्षेत तर तुम्ही पास होणार हे दिसतच आहे. दुसऱ्या परीक्षेत सुद्धा तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा इतका सपोर्ट आहे, हे धडपड करताहेत तुमच्यासाठी, त्यामुळे ह्या परीक्षेत सुद्धा तुम्ही नक्की पास होणार. ऑल द बेस्ट. आणि काव्या म्हणते की थँक्यू. आणि त्या काउन्सिलर जाता जाता म्हणतात की आणि हो, गणितावरचा फोकस हलू देऊ नका बरं का. काव्या हसून म्हणते की नाही हलणार. काव्या म्हणते की इनफॅक्ट त्याच विषयात मी हायेस्ट मार्क आणेल. आणि ती काउन्सिलर म्हणते की वाह क्या बात है. काउन्सिलर म्हणतात की चला येऊ मी. आणि पार्थ तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की काउन्सिलिंग आणि गप्पा जरा जास्तच झाल्या असं वाटतंय. काव्य म्हणते की ते जाऊ द्या, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या देशमुख, तुम्ही इतका विचार का करता हो माझा? पार्थ म्हणतो की म्हणजे? आणि काव्य म्हणते की माझा चेहरा पडला होता म्हणूनच तुम्ही मुद्दामूनच बोलवून घेतलं ना काउन्सिलिंगला. आणि पार्थ म्हणतो काय आहे ना, तुमच्या अभ्यासात, तुमच्या परीक्षेत एका गोष्टीमुळे डिस्टर्ब व्हायला नको म्हणून बोलावून घेतलं. हे चुकीचं केलं का? आणि काव्य इकडे मान डोलावून नाही म्हणते. आणि पार्थ म्हणतो की चला अभ्यासाला बसा, एक एक मिनिट महत्वाचा आहे तुमच्यासाठी. आणि काव्य म्हणते की माझ्या लक्षात आहेतच ते. काव्य म्हणते की काही गोष्टी तुम्हालाही सांगायच्या आहेत मला, त्या नीट ऐका आणि नीट लक्षात ठेवा. माझी परीक्षा आहेत तर मला अभ्यास करायचा आहे मन लावून. मला काही नियम अटी पाळायला लागणार आहेत, जे तर मला नाही तर तुम्हालाही पाळायला लागणार आहेत. आणि पार्थ म्हणतो की मला. काव्या म्हणते की तुम्हाला त्रास होऊ शकतो, तो तुम्हाला सहन करावा लागणार आहे. हा पार्थ म्हणतो की मी माझ्या भावासाठी वर्ल्ड कप कुर्बान केलंय हो, तुमच्यासाठी काहीही करेल हो. आणि इकडे बहुतेक अनिशाचा फोन आलेला असतो आणि फोन काव्य रिसीव्ह करते आणि म्हणते की बोला खरुताई. काव्य म्हणते की रिव्हिजन करायला माझ्या घरी यायचं म्हणतेस की ये की, माझ्यासाठी चांगलंच आहे. काव्य म्हणते की ये भेटू. पार्थला आनंद झाला असतो आणि इकडे पार्थ म्हणतो की अरे वा, खरुताई येत आहे. काव्य म्हणते की तुम्ही काय एवढे एक्साइट होताय? पार्थ म्हणतो की आम्हाला टीम म्हणून तुमची फिरकी घेता येते ना. काव्य म्हणते की आता काय सांगितलं मी देशमुख? पार्थ म्हणतो की हा एक्झाम आहेत, सॉरी. आणि काव्य म्हणते की फक्त सॉरीने भागणार नाही आहेत, काही शिक्षा पण देणार आहेत तुम्हाला. आणि पार्थ म्हणतो की मला. आणि काव्य म्हणते की अहो ती आपली बेडरूम जरा बघा, किती पसारा झालाय, आवरा ते सगळं. चला. ते काउन्सिलर आल्या होतात ना, ते की सगळ्या बेडरूमकडे बघत होतात असं. तिथे पसारा करून ठेवता हो तुम्ही आणि तुमचं काम असेल तर. टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहात ना तुम्ही, शोभतं का ते? चला आवरूया सगळं. इकडे पार्थ मात्र गालातल्या गालात हसतो आणि मनातल्या मनात बोलतो की आपली बेडरूम आहेत, चला 3 महिन्यात चांगलीच प्रगती आहे. इकडे ह्या सुनीताने फोन उचललेला नसतो म्हणून रम्या म्हणते की काहीच उपयोग नाही झाला, उगाच वेळ वाया गेला आपला, काही उपयोगच झाला नाही याचा. वसू आत्या म्हणतात की आपल्या बाबतीत ना रम्या नेहमीच झालंय. रम्या म्हणती तेच ना. आणि इकडे ह्या रम्याला कोणाच तरी फोन येतो, बहुतेक यांनी सुनीताला कॉल केलेला होता, तिनेच कॉल बॅक केलेला दिसतोय. आणि ही रम्या म्हणते की अननोन नंबर आहेत आणि ती दोन्ही नंबर चेक करती तर तोच नंबर असतो सुनीताचा. वसू आत्या म्हणतात की हा बोल बोल बोल. तिकडनं फोन म्हणजे बोलल्या जातात की हॅलो, हु इज दिस? म्हणते की ती सुनीता आहे जी आपल्याला हवी होती. सीएस. इकडे रम्याला खूप आनंद होतो आणि वसू आत्याला सुद्धा. आणि प्रेक्षकांना इथे रम्याने तो आवाज ओळखलाच. आणि बघा तेवढ्यात तिथे बाई ही नंदिनी येते आणि रम्या म्हणते की आई आपल्याला हवी आहे तीच बाई ही. नंदिनी तिथे येते त्यामुळे रम्या घाबरते आणि
आणि नंदिनी येते आणि म्हणते की काय चाललंय तुम्हा दोघींचं. आणि रम्या घाबरून तो फोन कट करते. आणि इकडे सुनीता विचार करते, अरेच्चा कुणाचा नंबर आहे हा, स्वतःच फोन केली, कमाल आहे. स्वतः मिस कॉल द्यायचा आणि मी फोन केल्यावर बोलायलाच तयार नाहीये. कोण असेल बरं हे, कोणाचा नंबर असेल हा, असं तिकडनं सुनीता विचार करत असते. इकडे नंदिनी ह्या दोघींना डिस्टर्ब करते आणि ही नंदिनी ना पेपर घेऊन फिरत असते, कारण त्याच्यामध्ये त्या हाराचं तिने न्यूज म्हणजे जाहिरात दिलेली असते. आणि रम्या तो फोटो बघते आणि म्हणते की काय ग नंदिनी, तुझं काय चाललंय ग. आणि रम्या तिच्या हातात ना तो पेपर हिसकावते आणि म्हणते की अच्छा, तुझ्या हाराची शोध मोहीम चालू आहेत वाटतं. रम्या म्हणते आई बघ काय चाललंय हिचं. आता रम्याने तो पेपर दिला आहे वसु आत्याच्या हातात. वसु आत्या आता त्या पेपर मधली हाराची जाहिरात बघतात आणि वसु आत्या म्हणतात की रम्या अगं हार कुठेतरी पाहिलायत ग. आणि रम्या बघा आता कशी हे करतात त्या नंदिनीची आणि म्हणते की आई अगं हा हार जीवाकडे पाहिला होता ना. रम्या म्हणती की अगं आई आता तो हार कुठल्या तरी येणारा आईकडे आहेत म्हणे. आणि ह्या दोघी असं बोलून हसायला लागतात किरी किरी. नंदिनी तो पेपर हिसकावून जात असते आणि तेव्हाच वसु आत्या तिचा हात पकडतात आणि म्हणतात की ए नंदिनी थांब थांब, कुठे पळून चाललीत आमच्या पासून. तुझ्या या मूर्ख प्रयत्नांचं मला कौतुक तर करू दे बाई. आणि वसु आत्या म्हणतात की काय ग नंदिनी, काय वाटतं तुला, तू एवढा प्रयत्न करतेस त्या हारासाठी, मिळणार आहेत का तुला. वसु आत्या असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते की हो, मिळणारच आहे तो हार मला आणि नक्की मिळणार आहे. आणि या दोघी पुन्हा हसायला लागतात. आणि ही रम्या म्हणते की ए नंदिनी वेकअप, जागी हो, तो हार तुला काही मिळणार नाहीये. नंदिनी ह्या दोघींना उत्तर देते की तुमचं मत मी विचारलं नाहीये, तो हार कसा मिळवायचा हे मी माझं बघेन. असं म्हणून ती नंदिनी तिथनं निघून जात असते. पुन्हा वसु आत्या तिला थांबवत म्हणतात की कसं मिळवशील, नाही कसं मिळवशील तो बाई हार, जीवाला कामावर जाताना बघतेस तसा हार मिळवणार आहेस का ग. रम्या पाहिलं का, जीवा हिच्यामुळेच पकडला गेलात बरं. हिने त्या विक्रमला लालूभाईच्या दुकानात जायला सांगितलं नसतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. आणि बोलता बोलता ह्या चुकून बोलल्या गेलेल्या आहेत बघा प्रेक्षकांनो. आणि रम्या म्हणते की आई आयडिया तर आपलीच होती ना, म्हणून हे नंदिनी आणि जीवा अडकलेत. आणि ही रम्या ना इथे पचकन बोलून जातात बरं का एक्साइटमेंट मध्ये. पण हे ऐकल्यानंतर त्या नंदिनीला शॉक बसलाय आणि वसु आत्यांना सुद्धा शॉक बसलाय. आणि ते म्हणतात की ये बाई काय पचकन बोललीस तू. आणि नंदिनी ते ऐकते आणि म्हणते की म्हणजे. आणि नंदिनी म्हणते की जीवा हार विकून आले हे तुम्हाला आधी माहित होतं का, अच्छा. आणि ही नंदिनी म्हणते की हे सगळं तुम्ही प्लॅनिंग केलं होतं तर आम्हाला त्रास देण्यासाठी. आणि वसु आत्याने ती दागिने पॉलिश करायची आयडिया दिली असते विक्रम काकांना आणि ते सगळे इथं दाखवलेलं आहे. आणि आमच्यापैकी कोणीतरी जावं त्या नानूभाईंच्या दुकानात पॉलिश करायला आणि त्यांच्याकडून हे सत्य कळावं म्हणूनच केलं ना तुम्ही हे सगळं. आणि नंदिनीने असं विचारल्यानंतर वसु आत्या म्हणतात की हो केलं आम्ही हे सगळं, तू असा मूर्खपणा करशील असं वाटलं नव्हतं आम्हाला. विक्रमला फक्त मी एकच गोष्ट सुचवली आणि लगेच तू त्या गोष्टीला बुजोरा दिला नंदिनी. अगं तुझंच ऐकून नंदिनी तो नानूभाईच्या दुकानात गेला. पुढे काय घडलं हे तुला माहीतच आहे नाही का. आणि इथे ही रम्या हसायला लागते. आता ही रम्या चिडवते आहेत बर का नंदिनीला. आणि ही रम्या नंदिनीच्या हनुवटीला हात लावते आणि म्हणते की अले नंदिनी राग आला का, वाईट वाटलं का बाई आमच्या नंदूला. अरे आता काय करणार आहेस नंदू, आता सगळ्यात घरातल्यांना गोळा करते का, आमची कंप्लेंट करते सगळ्यांना. आणि असं बोलून ह्या दोघी जणी परत फिरी हसायला लागतात. आता नंदिनीला येतोय खरं राग, पण आता ती काय बोलणार आहेत प्रेक्षकांनो आपल्याला माहितच आहे. आणि ही रम्या परत नंदिनीला टोचून बोलते आणि म्हणते की आई ही कुठल्या बेसवर आपल्याला शिक्षा देणार ग. वसु आत्या म्हणतात की बाई आपण काय पाप केलं आहे, नाही दागिना कोणी विकला, हिच्या नवऱ्यानं. आपण थोडीच विकला. जमीन कोणी विकली, हिच्या नवऱ्यानं. आपण थोडीच विकली. आपली नावं त्या घरच्यांना सांगून तो हार थोडीच परत येणार आहे. आणि नंदिनी असं बोलल्यानंतर त्यांच्याकडे बघतच राहते. आणि रम्या म्हणते की आई गेलेली माणसं आणि गेलेला दागिना परत येत नसतो बरं. आणि ह्या दोघी पण चिडवतायत मात्र नंदिनीला. वसु आत्या म्हणतात हो बाई खरं आहे खरं. आणि रम्या म्हणते की काय बावळट आहेत बघ ही नंदिनी, तिला तिच्या नवऱ्याने काय सांगितलं माहिती का, की शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट झाला आणि त्याच्यातनं तिचं आनंद निवास मी विकत घेतलं. किती बावळट आहेत ही नंदिनी. आणि काय ग नंदिनी असं म्हणून त्या दोघी पण खिदी परत हसायला लागतात. आणि वसु आत्या म्हणतात की रम्या हिच्या नवऱ्याने हिच्यासोबत पण खोटेपणा केलात का.
आणि नंदिनी बास असं संबोलून त्यांच्या तोंडासमोर हात धरते. आता याच्या पुढे एक जरी शब्द जीवांविरुद्ध उचललात ना वसुहत्या, तुमचा हात सुद्धा पेरगाळायला मागे पुढे पाहणार नाहीत बरं का मी वसुहत्या. लक्षात ठेवा, खोटारडे नाहीयेत ते, माझे जीवा. त्यांच्या विरुद्ध बोलण्याचा हक्क तुम्ही केव्हाच गमावलायत. त्यांनी जे काही करू द्या, पण आज त्यांच्यामुळे कोणाच्या तरी डोक्यावर छप्पर आहेत, कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद आहेत. त्यांचं एक पाऊल काही चुकीचं पडलं, तुम्ही त्यांना वाटेल तसं बोलताय, त्याच्यामुळं आमच्या घरात स्मशान शांतता पसरली आहे, त्याचं काय? आणि नंदिनी म्हणते की वसुहत्या, घरातल्या शांततेबद्दल सुखाबद्दल तुम्ही बोलताय चक्क, आणि तुमच्याच मुळे आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी आनंदाला गालबोट लागलं वसुहत्या. जीवा सगळ्यांच्या नजरेतनं उतरले त्या दिवशी. बाप मुलामध्ये फूट पाडून मजा बघत राहिलात ना, आणि जीवाला काठीने मार खाऊ घालताना तुम्हाला काहीच वाटलं नाही. अहो, कुठल्या मातीच्या बनला आहात तुम्ही? आत्या आहात ना जीवाच्या. अहो, याचा अर्थ की तुम्ही डाव खेळणं सोडलेलं नाहीयेत वसुहत्या. कळलंय आता मला सगळं. ठीक आहे, तुम्ही माझ्या नंतर आता जीवाच्या मागे लागलायत का? नंदिनी म्हणते की आता एक लक्षात ठेवा आत्या, आता मी शांत बसणार नाहीये. आता सगळं कळलंय मला, आणि आता तुम्हाला तोडीस तोड उत्तर देणार आहेत मी. आणि रम्या लगेच म्हणते की काय करशील का तू नंदिनी? काय करशील? नंदिनी म्हणते, जग इकडचे तिकडं झालं ना तरी मी तो हार मिळवून दाखवेनच. तो हार जिथे कुठे असेल, ज्याच्याकडे असेल, त्याला मी शोधून काढणारच. आणि जेव्हा नंदिनी असं बोलत असते तेव्हाच आपल्याला त्या हाराबद्दल झलक दिसत असते. आणि तो जो हार आहेत ना, तो एक आजोबा आणि आजीला घालताना दिसतायत. ती आजी थोडी कोणीतरी अननोन आहे. बघा, आता ह्या सोन्याच्या हाराची झलक आपल्याला दिसती, अतिशय सुरेख आणि सुंदर. आणि हा हार आता नंदिनी पर्यंत येईल यात काही शंकाच नाहीये. रम्या म्हणती, काय बोलतेस नंदिनी, तू तो हार परत मिळवणार? तो हार तुला परत कधीच मिळणार नाहीये. तो NRIने विकत घेतलाय कुठल्या तरी. तो माणूस कधीच निघून गेला असेल भारताबाहेर. रम्या म्हणते, चल ग चल, तुझ्या हातात हार काही येणारच नाही. आणि आता इथे त्या आजींचा मुलगा फोनवर बोलतोय असं काहीसं दाखवलेलं आहे त्यांनी. आणि तो म्हणतो की हो, मी आजच रात्रीच्या फ्लाईटनी ऑस्ट्रेलियाला येतोय, आई वडिलांना सोबत घेऊन कायमचं. आणि हा माणूस मध्येच बोलताना दाखवलेला आहे बरं का प्रेक्षकांना. आणि इकडे रम्या हसत असते आणि नंदिनी म्हणते की हसा, जितकं हसायचंय ना तुम्हाला दोघींना तितकं हसून घ्या. आणि या वेळेला माझ्या विश्वासाचा विजय होणार आहेत वसुहत्या. जेव्हा एक स्त्री पुरुषाच्या मागे उभी असते ना, तेव्हा तो पुरुष यशस्वी होतोच. जेव्हा एका खचलेल्या नवऱ्याच्या मागे त्याची बायको खंबीरपणे उभी राहते ना, तेव्हा तो सुद्धा खंबीर होतो आणि जग जिंकायला सुद्धा सक्षम होतो वसुहत्या. नंदिनी म्हणते की ह्या वेळेला मी आहे जीवांच्या पाठीमागे, त्यामुळे तुम्हाला जेवढं हसायचंय तेवढं हसून घ्या आत्ताच. नाही तुमचे डाव हाणून पाडले तर नावाची नंदिनी नाहीये तात्या. आता ह्या नंदिनीने असं तर चॅलेंज केलं आहे वसुहत्यांना. नंदिनी म्हणती, आता राहिला तो प्रश्न आजींच्या हाराचा, तो तर मी मिळवेनच. नंदिनी बोलून नाही करून दाखवते वसुहत्या. लक्षात ठेवायचं असं बोलून वसुहत्यांसमोर नंदिनीने अशी 2-3 वेळा चुटकी वाजवलेली आहे. असं काहीसं त्यांनी दाखवलेलं आहे. आणि इथे नंदिनीने मात्र आता आत्याला तोडीस तोड असं उत्तर दिलेलं असतं. आणि दोघी पण अशा भमकल्या आहेत ना, आता पण बोलणार काय. आणि तिकडे नंदिनी तिथनं निघून जाते. आणि बघा प्रेक्षकांनो, आणि इकडे काव्या अभ्यास करत असते आणि तेवढ्यात तिची मैत्रीण अनिशा येते आणि म्हणते की काव्या म्हणते की बरं झालं बाई तू आलीस. आणि काव्या म्हणते की अगं खूप टेन्शन आलंय मला आता प्रिलियम्सचं. आणि अनिशा म्हणते की टेन्शन आल्यावर हक्काचा नवरा असताना तू मला काय मिठ्या मारते. आणि पार्थ येतो तिथे आणि म्हणतो की हे मात्र भरभर बोललात तुम्ही, हो की नाही काव्या? काव्या म्हणते की काय चाललंय हो देशमुख. आणि इकडे हा पार्थ हसून त्या अनिशाला टाळे देत असतो. आणि इकडे ही काव्या म्हणते की काय चाललंय हो देशमुख, काय हसताय हो देशमुख, उद्या काही साधी सुधी परीक्षा आहेत का हो? UPSCच्या प्रिलियम्स आहेत, कसं कळत नाही तुम्हाला? आणि इकडे अनिशा म्हणते की हो ना, खरंच टेन्शन आलंय खूप सॉलिड. आणि अनिशा म्हणते की उद्याच्या परीक्षेवर बरंच काही अवलंबून आहेत. पार्थ म्हणतो की त्याच्यात काय टेन्शन घ्यायचंय अरे. आणि मी जेव्हा ग्रॅज्युएशनची परीक्षा दिली ना, आणि हा असं काही सांगणार असतो तेवढ्यात काव्या म्हणते की ओ देशमुख, तुमचा राहू द्या बाजूला, आधी आमची परीक्षा आहेत ना, आता आधी आम्हाला पाहू द्या. आणि पार्थ म्हणतो की बरं ठीक आहे. आणि या दोघींच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की बालिके, टेन्शन घेऊ नका, उद्याच्या परीक्षेच्या युद्धात तुम्ही यशस्वी होणार आहात. आणि ही अनिशा हसते आणि म्हणते की जिजू काय सॉलिड हसवता तुम्ही आम्हाला, मला ना खूप टेन्शन आलं होतं बघा परीक्षेचं, तुमच्यामुळे आता मला रिलॅक्स वाटतंय, थँक्यू जिजू, यू आर सो गुड.
आणि अनिशा असं बोलून मिठी मारायला लागते बरं का पार्थला. आणि ही काव्या म्हणते की ए काय करतेस तू, काय चाललंय तुझं. काव्या म्हणते की तुला यांच्यामुळे बरं वाटतंय, यांच्यामुळे. पार्थ म्हणतो बघा बघा माझ्यामुळे यांना बरं वाटतंय. पार्थ म्हणतो की यांचं माझ्यामुळेच यांना बरं वाटतं, हे ऐकूनच मला बरं वाटतं. पार्थ आता अनिशाला टाळी देणार असतो आणि काव्या त्याच्या हातावर हात ठेवते आणि तो हात आहे ना बाजूला करते चिडून. तिला आता जेलस फील होतंय बरं का. आणि हे पार्थच्या लक्षातही येतंय. आता इथेच त्यांनी एपिसोड संपवला. आता तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. पण अजून प्रोमो बघायचा आहे. एपिसोड तर सॉलिड आहेत आणि प्रोमो सुद्धा सॉलिड आहे. आणि पार्थ आहे ना पळत पळत रूम मध्ये येतो आणि म्हणतो की तुम्ही तुमच्या मैत्रिणीला चक्क गेस्ट रूम मध्ये झोपायला सांगितलं आणि मला इथे झोपायला बोलवलं. पार्थ म्हणतो की आता मला असं वाटतंय आपली मैत्रीची गाडी आता संसाराच्या दिशेने चालली आहे. आणि काव्या म्हणते की देशमुख मला अभ्यास करू द्या की. आणि हा पार्थ तिला फ्लँकीज देतो बरं का. आणि ती अशी तोंडाने अडवते आणि तिला ती जीवाचीच आठवण येते बरं का. आणि पार्थ म्हणतो की तुमची ही अडवायची पद्धत छान आहे. आणि पार्थ परत ते घेतो आणि खिशात टाकून देतो. आणि आपण हे आता पूर्वी पहिल्याच भागात बघितलेलं आहे की जसं जीवाने